गुड मॉर्निंग मित्रांनो. स्वागत आहे आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आपण आज डालकी धबधबा येथे जाणार आहे. डालकी धबधबा हा जामनेर तालुक्यामध्ये फतेपूर येथे येते आणि आपण रोहिणखेड धामणगाव मार्गे फतेपूर इथे या मार्गे जाणार आहे. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत चॅनल शेअर करा. तर मित्रांनो, आपण आपला व्हिडिओ आता सुरू करूया. चला तर. हॅलो मित्रांनो, आपण गोद्री उद्यान इथे आलेलो आहे, म्हणजेच डालकी धबधबा या ठिकाणी आलेलो आहे. आणि आपण इथून समोर गेट आहे, इथून त्या गेटमधून आत जायचं आहे. आणि इथं तिकीट घर सुद्धा आहे. त्या तिकीट घरामध्ये इथं तिकीट काढायचं आहे आणि आत आपल्याला इथून एंट्री करायची आहे. तर आपण तिकीट घर इथे जाऊ आणि इथं पूर्ण आपण दाखवू इथं काय काय रेट आहे, गाडीचं पार्किंगचं काय रेट आहे. मित्रांनो, इथं 10 वर्षाखालील मुलांचे जे आहे रेट 10 रुपये. हा 10 वर्षाखालील व्यक्तीचे 10 रुपये आणि 10 वर्षावरील व्यक्तीचे 20 रुपये. मोटरसायकल पार्किंगचे 20 रुपये आणि 3 चाकी वाहन 30 रुपये. कार पार्किंग 50 रुपये आणि जड वाहन 80 रुपये. असे रेटिंग आहे पूर्ण. आणि हा, आणि इथं याची वेळ आहे सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. मित्रांनो, हे ठिकाण जे आहे सकाळी 9 वाजता सुरू होणार आहे आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे राहणार आहे आणि संध्याकाळी 5 वाजता बंद होते हे ठिकाण. तर आपण इथून तिकीट काढू आणि आज जाऊ. 2 तिकीट द्या बरं. गावाचं नाव मोताळा.
TMH-X 9261. सुट्टी देऊ का? मित्रांनो इथं हे पूर्ण म्हणजे इथं पार्किंगची व्यवस्था आहे. पूर्ण 2 व्हीलर 4 व्हीलरची पार्किंग इथं पूर्ण होते. तर आपण आता समोर जाऊया. आणि हे जे आहे मित्रांनो सर्व वन विभागाने पूर्ण जे आहे इथं पूर्ण जे बांधकाम केलेलं आहे ते पूर्ण वन विभागातर्फे केलेलं आहे बांधकाम. इथं वॉटर एटीएम सुद्धा आहे सुरू. सध्या स्थितीत बंद आहे वाटते. इथं बसण्याकरता व्यवस्था आहे पूर्ण. आणि इथून वरतून चढून आपण व्ह्यू पण पाहू शकतो पूर्ण. काय आता वरती जाऊ इकडं आणि व्ह्यू पाहू पूर्ण आजूबाजूचा. हो मस्त आरामशीर बसले तुम्ही वरती. गाडी घेऊन आलोय तिकडे गेले ते असं का? खाली जाणं वरती चढणं मग लय परेशानी होते. इथून तर पूर्ण नजारा दिसते. पूर्ण कॅप्चर करा पूर्ण. वरती आहे. असं फिरून आलो आपण अरे नाही या रस्त्याने असं वरती. हम्म. तिकडे तिकडे लहान मुलांना खेळायला सुद्धा इथं पाळणे झुले गेले सर्व आहे इकडे. इकडे बी घसरगुंडी बी आहे लहान मुलांना खेळायसाठी. हे टोकर घेतो ते वायर
सेल्फी पॉइंट इथं. इथं धरणं आहे तुमचं. पुश करून चाल. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथली पूर्ण सुंदरता. इथं पूर्ण टेकड्यावर हिरवीगार झाडं दिसत आहे तुम्हाला. आणि हे आपलं वन विभागाने हे पूर्ण जे दिसते, हे जे आहे पूर्ण साईडनं तुम्हाला दिसत आहे, हे छान वन विभागाने तयार केलेलं आहे पूर्ण. आणि खूप छान दिसत आहे. ये तर मित्रांनो, मयूर पाचपोर कॅमेरामॅन आपले आणि दीपक सिंग आपले होस्ट आज तुम्हाला डालकी धबधबा दाखवत आहे.
मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे किती छान धबधबा दिसत आहे वरती. कमीत कमी 100 फुटावरून खाली पडत आहे धबधबा तो. आणि इकडे खाली पाणी वाहत आहे. मित्रांनो आपण आता त्या वरती तिथं धबधबा दिसत आहे त्या ठिकाणी जाणार आहे आपण आता. तर चला आपण वरती जाऊया. इथं पाय पूर्ण स्लिपरी झालेली आहे, पूर्ण पाय स्लिप होते. बरं झालं इथं पाणी नाही, तर पाण्यानं भरपूर पाय स्लिप झाले असते अजून. काढतो नाही व्हिडिओ. तर मित्रांनो वरती यासाठी खूप दम लागत आहे. वरती यासाठी खूप दम लागत आहे. आणि पूर्ण सरळ चढ आहे. जगे तुम्ही पाहू शकता व्हिडिओ मध्ये किती खालून आलेलो आहे आम्ही. तर आपण समोर वरती जात आहे. आणि इथं येताना मित्रांनो खूप सावधानी आहे, कारण की इथून खूप फिसलं नाही. इथून मित्रांनो आता आपल्याला हा रस्ता वरती जाऊन वरती 2 ते 3 नंबरच्या धबधब्यावर आपल्याला जायचं आहे. त्या धबधब्याकडे आपल्याला जाण्यासाठी या रस्त्याने जावं लागत आहे. आणि हा खूप टेकडीचा काटाकाटान रस्ता आहे. जाताना खूप सावधगिरी बाळगा. नाही तो नाही जात इकडून हात जाते. येताना इथून सावकाश जाताना एकदम सावकाश पाऊलं टाकत जायचं आहे मित्रांनो. नाही तर खाली खूप खोल दरी आहे, आपण खाली दरीमध्ये पडू शकतो. तर एवढी सावधानी घ्या तुम्ही येताना. खूप एक्साइटमेंट मध्ये चुकीचं पाऊल पडू देऊ नका. तुम्ही पाहू शकता मित्रांनो खाली किती खोल दरी आहे इथं. तर मित्रांनो इथून जाताना खूप सावकाश जा.
सावकाशी हो. कॅमेरा पाहिजे. जास्त वरती आलो का आपण? नाही, बरोबर आलो. आपण सगळ्यात वरती आलो माहिती आहे का? सबसे ऊपर आ गए अपन. तर मित्रांनो, आता आपण इथं वरती आलेलो आहे. दालकी धबधब्याच्या बाजूने वरती एक रस्ता आहे. इथे एक असं गोदरी फॉरेस्ट पार्क म्हणून गेट आहे आणि इथं सध्या स्थितीमध्ये काम चालू आहे. इकडे पण काम चालू आहे आणि जे काम झालेलं आहे इथं हे इकडे झालेलं आम्ही दाखवतो. इथून पूर्ण घाटाचं पूर्ण इथून दृश्य क्लिअरपणे पाहू शकतो आपण. आपण वरती येऊन पाहू दृश्य. तर मित्रांनो, आपण इथून पूर्ण घाट जो आहे तो पूर्ण एक्सप्लोर करू शकतो. इथून पूर्ण पाहू शकतो. आणि हे जे बनवलेलं आहे पूर्ण, हे पूर्ण घाट इथून तुम्हाला पूर्ण हे दृश्य दिसायला पाहिजे असं याकरता हा पूर्ण मंच बनवलेला आहे. तर खूप सुंदर असे दृश्य दिसते. इकडे एक तलावाचे दृश्य दिसत आहे इकडे मागे. ते बांबूचं पूर्ण बनवलेलं आहे छत. बांबूच्या ताट्यावरती आणि पूर्ण बांबूने बनवलेलं आहे पूर्ण छत आहे. आणि फार व्यवस्थित आणि फार सुंदर असं बांबूचं हे शेड बनवलेलं आहे इथं. तिथून आपण आलो खालून. हा इथं घाट रस्ता दिसत आहे तुम्हाला.
आणि समोर सेल्फी पॉइंट आहे. चल मित्रांनो, तो जिथं दिसत आहे तुम्हाला तो सेल्फी पॉइंट तिथं आहे. तर आपण त्या सेल्फी पॉइंटवर जाऊ आता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण या ठिकाणी येऊ शकता. खूपच चांगलं ठिकाण आहे आणि लहान मुलांकरता खूप इथं फिरण्यासारखं पाहण्यासारखं खूप आहे. आणि लहान मुलांना खेळायकरता आणि लहान मुलांसाठी खूप रम्य असं ठिकाण आहे इथं. तर तुम्ही लहान मुलांना घेऊन सुद्धा इथे येऊ शकता. खूप छान असं इथं मचान पण बनवलं आहे वरती. ते वरती एक मचान दिसत असेल तुम्हाला, दाखवतो तुम्हाला आता. ते मचान पण मस्त बनवलेलं आहे आणि तिथे एक सेल्फी पॉइंट सुद्धा बनवलेला आहे. तर इथं पूर्ण जेवढा घाट आहे ते घाटाचं आणि हे पूर्ण हिरवगार आणि खाली गाव पण दिसत आहे आपल्याला. तर आपण आता तिकडे जाऊ, त्या सेल्फी पॉइंट कडे जाऊ मित्रांनो आपण आता. चला. इथं बसण्याकरता आपल्याला इथं बेंच पण बनवलेला आहे. इथून बसून आपण या दृश्याचा आनंद घेऊ शकतो. या दृश्याचा या दृश्याचा जे दिसत आहे तुला त्या दृश्याचा. आता तिथं काही मुली तिथं सेल्फी पॉइंटवर काय सेल्फी काढत आहे. तर आपण थोड्या वेळाने जाऊन तिथं आपण सुद्धा त्या सेल्फी पॉइंटचा आनंद घेऊ. पुष्कर वरती एक सेल्फी पॉइंट आहे, तिथे जाऊ आपण. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता लोकेशन आपलं इथं किती मस्त दिसत आहे. हिरवगाळ, इकडून मस्त टेकड्या दिसत आहे हिरवगाळ. इकडचं पूर्ण घ्यायचं मागचं हे. काय उड़ जा भाई, उड़ जा. आपलं चला आता वेळ झाला आपल्याला. इकडचं हे लोकेशन पूर्ण दाखवितलं. आपण आलो आहे, पूर्ण लोकेशन घेतलं. हॅलो मित्रांनो, आम्ही आज पुन्हा डालकी धबधबा एक्सप्लोर केलेला आहे आणि हा व्हिडिओ इथंच आम्ही समाप्त करत आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा, जेणेकरून आमचे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्यांचे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर अशाच प्रकारे आम्ही इथं सध्या आता आमचा व्हिडिओ थांबवत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.